नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेअर बाजार हा कायम गुंतवणूकदारांची परीक्षा पाहत असतो असं म्हणतात। इथे जो संयम ठेवून गुंतवणूक करतो त्याला नेहमीच चांगला फायदा झाल्याचं समोर आलंय। गेल्या 5 महिन्यांपासून सातत्यानं भारतीय शेअर बाजारामध्ये घसरण पाहायला मिळत होती। यातून रिलायन्स, टाटा, इन्फोसिस यांच्यासारख्या दिग्गज कंपन्यांचेही शेअर्स सुटलेले नाहीत। बाजारामध्ये घसरण असल्याचं पाहून अनेकांनी आपले स्टॉक्स विकून एक्झिट घेतली। मात्र अशा परिस्थितीमध्ये पाय रोवून उभे राहणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या संयमाचं फळ मिळालंय। देशांतर्गत शेअर बाजारामध्ये गेल्या आठवड्यातील वाढीचा ट्रेंड आज सोमवारी देखील कायम राहिला। सलग 6व्या सत्रामध्ये व्यवसायामध्ये तेजी दिसून आली। या काळामध्ये बँकिंग आणि IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। परदेशी गुंतवणूकदारही भारतीय शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत। भारतीय शेअर्सला आता चांगले दिवस आल्याचं पाहायला मिळतंय। तर मग गुंतवणूकदारांमध्ये आता पुन्हा एकदा आशा पल्लवित झालेल्या आहेत। शुक्रवारी परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणजेच FPIनं रोख बाजारामध्ये 7,500 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते। गेल्या 4 महिन्यातील एका दिवसात केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक होती। सप्टेंबर 2024च्या अखेरीसपासून परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये सातत्यानं विक्रीचा प्रेशर करून होते। या कालावधीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमधून अंदाजे $29 अब्ज काढून घेतले होते। तर मग आता शेअर बाजारामध्ये तेजी का आली आहे याचं ॲनालिसिस काय करता येईल? तर शेअर बाजारातील काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की गेल्या आठवड्यामध्ये US फेडच्या बैठकीनंतर RBIनं व्याजदरामध्ये कपात करणं, देशी विदेशी गुंतवणूकदारांकडनं खरेदी करणं, भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीबाबत मॉर्गन स्टॅनलेचा अंदाज, या सर्व गोष्टींमुळे शेअर बाजारानं वेग पकडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आता हाच वेग कायम राहील का, की मार्केट पुन्हा खाली येईल आणि पुन्हा नवीन गुंतवणूक करण्यासाठी संधी देईल का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर बाजारात शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।